नमस्कार. नमस्कार. सुधारित शेततंत्रज्ञान या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत आणि धन्यवाद. शेतकरी मित्रांनो, आज आपण सुधारित लागवड म्हणजे ऊस लागवड कशी केली पाहिजे, जेणेकरून आपल्या एकरी जास्तीत जास्त उत्पादन कसे मिळवायचे याविषयी एक थोडीशी चर्चा करणार आहोत. एक अनुभवी शेतकरी आहेत. मित्रांनो, आपण बघत असतात की ऊस लागवड करत असताना आपण कांडी लागवड करत असतो. आता काही दिवसापासून आपण जर बघितलं, मागच्या 2 वर्षापासून लागवड पद्धत म्हणजे ऊस रोप लागवड पद्धत चालू झाली. आता रोप लागवड पद्धत काही शेतकऱ्यांना लागवड कशी केली पाहिजे भरपूर शेतकऱ्यांना माहिती आहे, परंतु काही शेतकऱ्यांना माहितीच नाही की रोप लागवड कशी केली पाहिजे, रोप लागवडची केल्यानंतर काय काळजी घेतली पाहिजे आणि कशी केली पाहिजे. आता आपण जर बघितलं, या शेतकऱ्यांनी आता स्वतः लागवड करत आहेत. आता नमस्कार, आपलं नाव सांगा पूर्ण. आनंद महादेव नरके. बरं, आपलं किती क्षेत्र लावायला आता रोप लागवड मध्ये? 1 एकर 10 गुंठे. 1 एकर 10 गुंठे. किती लागले आपल्याला? 5300. 5300. कितीची सरी आहे तुमच्या आतमधली? 5 बाय 1.5 वर लागेल सर. 5 बाय 1.5 वर. शेतकरी मित्रांनो, आपण 6 बाय 2 वर, 5 बाय 2 वर किंवा 5 बाय 1.5 वर अशी लागवड करू शकतो. आता लक्षात घ्या, रोपाची संख्या ही तुमच्या लागवडीच्या अंतरावर डिपेंड असते. जर तुमचं अंतर जर कमी असेल तर रोप जास्त लागतात. अंतर जर जास्त असेल, 6 बाय 2 असेल, तर तुम्हाला 3600 किंवा 4000 रोपं लागतात. आता लक्षात घ्या, लागवड करत असताना सगळ्यात महत्वाचं, आपण जे रोप आणलेलं असतं हे रोप हे नर्सरीमध्ये तयार केलं असतं. म्हणजे याच्यामध्ये जर बघितलं तुम्ही, खाली कोकोपीट दिलेलं असते आणि कोकोपीटातून तयार केलेलं असते. आता हे रोप तयार केल्यानंतर 1-1.5 महिन्या किंवा 2 महिन्याच्या नंतर हे आपल्या नर्सरीतून बाहेर येत असतं. आता लक्षात घ्या, लागवड करत असताना सुरुवातीला असा एक छोटासा खड्डा घ्यायचा तुम्हाला. साधारणतः 3 फूट खाली 3 मीटर खाली गेला पाहिजे. खड्डा घेतल्यानंतर तुम्हाला व्यवस्थित ह्याच्या मुळ्या न तुटता लावायचं. तुम्हाला व्यवस्थित असं लावायचं, उभं लावायचंय. जर पडलं तर असं साईडला वर करायचं नाही, सरळ लावून टाकायचं. तुम्हाला व्यवस्थित साईडला दाबायचं आणि लागवड करायची. आता लक्षात घ्या, अशी लागवड करत असताना लागवड केली की तुम्हाला पाण्याचा थोडासा एक पाणी द्यायचं. तुम्हाला ह्या काकाने पाणी दिले. जर तुम्ही ट्रे आणले असतील असे घरी, जर लागवड करायची असेल, तुम्हाला मजुराचा जर अभाव असेल किंवा मजूर जर भेटत नसेल, तुम्हाला कंटिन्यू ह्या रोपाला पाणी देत राहायचं. कारण ह्याचा ओलावा कमी झाला की ते रोपं मरायला चालू होतात. परंतु आपण जर ह्याचा ओलावा जर मेंटेन ठेवला, रोपं चांगले. आता लक्षात घ्या, अशी लागवड केल्यानंतर तुम्हाला 1 ते 15 दिवसानंतर किंवा 8-10 दिवसाच्या नंतर तुम्हाला एक ड्रिंचिंग करायची आहे. आता ड्रिंचिंग कशी केली पाहिजे? आता बहुत जण ठिबक वापरणार. तुम्ही ठिबक घेणार आहात का? हा, ड्रिप. जर तुम्ही घेतलं तर ड्रिप मार्फत तुम्हाला देता येईल, नसेल तर तुम्हाला फवारे मार्फत देता येईल. आता ड्रिंचिंग कशी करायची लक्षात घ्या. ड्रिंचिंग करत असताना सगळ्यात महत्वाचं, आपल्याला 19 आणि 1261 खत घ्यायचंय. जी फवाराच्या बुडाला आपल्याला सोडून द्यायचंय. त्यामध्ये 98% हुमिक ऍसिड घ्यायचंय. कारण की आपली पांढरी मुळे जोपर्यंत चलत नाही, आता ही जर कोकोपीट मधला आहे, याच्या पांढऱ्या मुळ्या चालू नसतात. ही कमी, आता वरून कोकोपीट असल्यामुळे वरून घेत नाही, कारण मुळ्या खाली जमीन नसलेल्या फक्त पानातून औषध घेत असते. मग अशा प्रकारे तुम्ही सगळ्यांनी ड्रिप मधून सोडा किंवा फवारून घ्या. आता लक्षात घ्या, ही फवारणी घेतल्यानंतर तुम्हाला सगळ्यात महत्वाची ड्रिंचिंग केली. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाची फवारणी घ्यायची. आता फवारणी कुठली घेतली पाहिजे सगळ्यात महत्वाची? जर तुम्ही याच्यामध्ये बुरशीनाशक, वेल एक्स्ट्रा म्हणून बुरशीनाशक भेटतंय, जी की सर्व बुरशीवर काम करते, मुळापर्यंत काम करते, बुरशी कुठली देत नाही. दुसरं म्हणजे इमॅक्टो म्हणजे अळीनाशक, जी की तुमची अळी वगैरे असेल सुरुवातीला, जी की महिन्याच्या आतमध्ये येते अळी त्या ऊसावर. त्याच्यानंतर तुम्हाला ह्या सगळ्यामध्ये घेतल्यानंतर तुम्हाला एखादं टॉनिक, जे की आपल्या बॉन्ड सारखा प्रोडक्ट आहे किंवा वेगवेगळे प्रोडक्ट आहेत, तुम्ही घेऊ शकता. अशा प्रकारे ड्रिंचिंग आणि फवारणी. आता लक्षात घ्या, रोप लागवड ही सगळ्यात चांगली पद्धत आहे ऊसामध्ये, कारण ह्याच्यामध्ये तुम्हाला एकरी उत्पादन लवकर मिळतं. आता लक्षात घ्या, रोप लागवड केल्यानंतर तुमची जी नोंदणी असते 1 महिना आधी घेतली जाते. 1 महिना होतो. त्याच्यामुळे तुमचा ऊसाचा कालावधी सुद्धा कमी होतो. 11 महिन्यामध्ये ऊस तयार होतोय. दुसरं एक सगळ्यात महत्वाचं लक्ष, रोप लागवड करत असताना आपण ड्रिंचिंग आणि हुमिक ऍसिड 1 महिनाभर त्याचं व्यवस्थित ट्रीटमेंट केलं पाहिजे. जर तुमचं ट्रीटमेंट व्यवस्थित नाही झालं तर तुम्हाला उत्पादन चांगलं येत नाही. का कमी येते. म्हणून कांडी लागवडपेक्षा रोप लागवड चांगली आहे, परंतु 1 महिनाभर तुम्हाला व्यवस्थित त्याला सांभाळायचे, त्याला व्यवस्थित खतं द्यायचे, ड्रिंचिंग व्यवस्थित कमीत कमी 2 ते 3 ड्रिंचिंग झाल्या पाहिजे. 2 ड्रिंचिंग झाल्या पाहिजेत. त्याच्यानंतर तुम्हाला व्यवस्थित असं केल्यानंतर तुम्हाला खताचा बेसल डोस द्यायचा. आता खताचा बेसल डोस काय द्यायचा तुम्हाला लक्षात घ्या, 12-32-16 खत द्यायचे तुम्हाला. एकरी 1 पोतं. त्याच्यामध्ये युरिया 1 पोतं वापरायचे. तुम्हाला ब्रँड GR म्हणून दाणेदार खत भेटतंय, ती एक घ्यायचं. आणि हुमिक ऍसिडचे 10 किलोची बॅग, जी की मायक्रोन्यूट्रन मध्ये मिक्स असते, ही बेसल डोस मध्ये घेतल्यानंतर तुम्हाला व्यवस्थित असं उत्पादन निघणार आहे. फुटवा चांगला ऊसाचा होणार आहे आणि तुमचं उत्पादन चांगलं मिळणार आहे. अशा प्रकारे रोप लागवड करा, जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त उत्पादन मिळेल. आता लक्षात घ्या, रोप लागवड ही एक अत्यंत चांगली पद्धत आहे, परंतु शेतकरी मित्र ही सुधारित पद्धत असल्यामुळे ह्याला व्यवस्थित असं नियोजनाबद्ध करा. काका, तुम्हाला माहिती आहे का रोप लागवडीची अशी पद्धत काही? रोप लागवडीची पद्धत म्हणजे असंच कारखान्याकडून ऐकण्यात आलं, रोप लागवडीचे काय फायदे येतात किंवा एक तर आपली सुरुवातीला कारखान्याला जाण्यात 1 महिना अगोदर तारीख जाते. दुसरी गोष्ट ॲव्हरेजला चांगलं ॲव्हरेज येतं.
ह्या दोन्ही गोष्टीसाठी रोप लागवड ही फायद्याची राहणार. शेतकरी मित्र 100% रोप लागवड फायद्याचे, कारण की तुमच्या ऊसाची संख्या हवा खेळती राहते, आतमधलं अंतर मेंटेन केले जाते आणि 100% बीज प्रक्रिया केलेला असते. बाकी रोपाला बीज प्रक्रिया आपण असं कांडी लागवडला बीज प्रक्रिया करत नसतो, परंतु ह्याला बीज प्रक्रिया पूर्ण केली अशी याची उगवण क्षमता चांगली असेल, कारण उगवलेल्या आपण कांडी लागवत असतो. अशा प्रकारे एक डोळा पद्धत लावू शकता किंवा 2 डोळ्या पद्धत लावा आणि व्यवस्थित अशी रोप. आता लक्षात घ्या, कमीत कमी 17 ते 18 दिवस किंवा 1 महिन्याच्या आतमधलं रोपवाटिकामधलं रोपाना. आता याच्यामध्ये भरपूर अशा जाती मिक्सिंग येतात बरं का. मग आता जाती मी तुम्हाला 86-032 सांगितल्याचं, 15-07 सांगितल्याचं, 15-0-12 किंवा 10,001 अशा जाती सांगितल्या. परंतु तुम्ही सर्टिफाईड नर्सरी कोण आणा, काय काय नर्सरीला तुम्हाला डुप्लिकेट बियाणं दिलं जाते किंवा डुप्लिकेट रोपं दिले जातात. पण आपण जर पैसे देत असाल तर व्यवस्थित अशा जाती सर्टिफाईड बियाणं आणा, जेणेकरून तुम्हाला जास्त उत्पादन मिळणार आहे. त्यामुळे जात ही सगळ्यात महत्वाची ऊसाची लागवडीसाठी, आणि जात घेत असताना सगळ्या सर्टिफाईड करा आणि व्यवस्थित अशा ड्रिंचिंग करा. अजून काय कुठं ह्याची माहिती पाहिजे असेल, काकांचा अनुभव भरपूर आहे शेतीमध्ये, आपल्या सुधारित शेती तंत्रज्ञान कमेंट करा आणि त्याच्यातून विचारा तुम्हाला एकरी आपलं उत्पादन 100 टनाच्या वर जवळ कसं जायचं किंवा एकरी आपलं उत्पादन कसं वाढलं पाहिजे. त्यासाठी आपल्याला सुधारित पद्धत म्हणजे रोप लावणे हे ऊसाचे करायचे. आपल्या सर्वांना माहितीच आहे की आपलं सुधारित शेती तंत्रज्ञान युट्यूब चॅनल आहे. नवीन माहिती शेतकऱ्यासाठी आणत असतं की आपण कसं एक तंत्रज्ञान वापरलं पाहिजे, जेणेकरून तुम्हाला जास्त उत्पादन कसं मिळेल, यासाठी आपण आपलं चॅनल चालू आहे. जर कोणी नवीन बघत असेल नक्की आपल्या कमेंट करा, तुमची माहिती नक्की द्या आपल्या चॅनल मार्फत. आपल्या काकाने आपल्या सुधारित तंत्रज्ञान या युट्यूब चॅनलला भरपूर असा वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.